नमस्कार. घरात खूपच गोंधळ झालेला असतो, कारण सत्या मीराने देविकाचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं. त्यामुळे देविका चांगलीच हादरलेली असते. पंकजने तर स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतो. त्यावेळेला सत्या पंकज जवळ जातो आणि पंकजला म्हणतो, काय फुसक्या, काय झालं काय? अरे बायकोने सुद्धा तुला फसवलंच. तेव्हा लगेच पंकज बोलतोय, सत्या जास्त शहाणपणा करू नकोस. तुला कशाला रे मध्ये मध्ये पडायला पाहिजे. तेव्हा मात्र देविका सुद्धा आवाज चढवायला जाते. त्यावेळेला निरूपा मोठ्याने बोलते, देविका बस कर, तुझी नाटकं बंद कर देविका. आणि कोणाच्या अंगावरती ओरडतेस? याच्या? अगं याच्या अंगावरती ओरडायची गरजच काय? तुझं सत्य समोर आलंय म्हणून. अगं तुला कळतंय का तू काय वागतेस ते? तेव्हा लगेच देविका म्हणते, आई प्लीज तुम्ही तरी असं म्हणू नका. आई तुम्ही तरी निदान माझ्या बाजूने उभं राहा ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, गप्प बस देविका, आजपासून मी तुला स्वतः सांगते, तू माझ्या मनातून कायमची उतरलीस. देविका मला खरंच खूप आनंद व्हायचा, एवढा आनंद व्हायचा की तुला सांगू शकत नाही. पण तू मात्र माझी स्वप्नांची राख रांगोळी केलीस. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई आज ना उद्या ते पार्लर माझं होईलच, तुम्ही कशाला काळजी करताय? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला काळजी करायची नाहीये का? देविका तू मला फसवलंस. देविका मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास. तेव्हा लगेच आजी बोलते, सत्या मीरा बरं झालं तुम्ही या पोरीचं सत्य सर्वांसमोर आणलं. देव जाणे या पोरीने अजून किती सत्य लपवला नसतील ते. खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी निघाली देविका. तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते, पुरे, मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे. हा विषयच मला इथे काढायचा नाही. तेव्हा लगेच आजी म्हणते, का ग आता तुला नाकीनं वालेत का? देविका एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे. आणि देविका तुझे दिवस भरलेत. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो. देविका खूपच चिडलेली असते. शेवटी देविका मोठ्याने बोलते, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना की माझीच चुकी आहे, पण जरा तरी तुम्ही माझा विचार करा. माझं काय चुकलं याचा विचार करा. मी असं काय चुकीचं वागले? मी तर या घरासाठीच सर्व काही केलं ना. तेव्हा लगेच पंकज बोलतोय, गप्प बस, मला तर तुझ्या तोंडून काहीच ऐकायचं नाही. देविका एक नंबरची खोटारडी निघालीस तू, खोटारडी. आणि देविका मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. तेव्हा लगेच देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो, बघा बघा अजून सुद्धा हिचा मात काही उतरला नाही. तेव्हा लगेच देविका म्हणते, बस झाला, मी तुमच्या सर्वांचं सगळं काही ऐकलं, पण आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. आता जर का या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्यात ना तर बरं होईल. आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, कारण मला या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, आता बस झालं ना, आता विषय संपवा ना. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, देविका तुला या गोष्टीसाठी शिक्षाही भोगावीच लागेल. देविका मी तुला कधीच माफ करणार नाही. आता तू जे काही वागलेस ना त्यासाठी तर तुला शिक्षा भोगणं अगदी साहजिकच आहे. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय? आई तुम्ही निदान माझा तरी विचार करा ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला कोणाचाच विचार करायचा नाही देविका. देविका तुला शिक्षाही भोगावीच लागणार. तेव्हा देविका बोलते, कसली शिक्षा? तुम्ही सांगाल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, आजपासून घरातील सर्व कामं तू करायचीस देविका. तेव्हा मात्र देविका हादरलेली असते. देविका लगेच बोलते, आई तुम्ही काय बोलताय? तेव्हा लगेच निरूपा बोलते, हो मी जे काही सांगितलं ते तू योग्य ऐकलंयस. देविका आजपासून घरातली सगळी कामं तू करायचीस आणि आता मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही. तेव्हा मात्र आजी निरूपाला बोलते, निरूपा आज तू अगदी योग्य वागलीस आणि या गोष्टीचा मला खरंच खूपच आनंद आहे.
खरं सांगायचं तर आज तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य केलंस. तेव्हा लगेच देविका आजीला म्हणते, आजी काय चाललंय तुमचं? अहो मान्य आहे, पार्लर माझ्या हातातून गेलंय तरी सुद्धा मी पार्लरमध्ये काम तर करते ना. आजी प्लीज जरा तरी माझा विचार करा ना. तेव्हा लगेच आजी बोलते, देविका मीरा सुद्धा दुकान सांभाळते आणि घरातली कामं करते, तसंच तू करायचंस. तू सुद्धा घर सांभाळायचं आणि तुझ्या पार्लरच्या कामासाठी निघून जायचं. तुला कोणी अडवणार नाही. आता तुला समजेल मीराची खरी किंमत. तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते, आई तुम्ही असं का वागताय? आई तुम्हाला असं वागून काय मिळतंय? तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, बस झालं, आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय तर मला ताणायचाच नाहीये. प्लीज या गोष्टीचा जरा तरी विचार करा. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. निरूपा मोठ्याने बोलते, बस झाला, आता खूप झालं. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषयच ताणायचा नाहीये मला. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की निरूपा देविकाला जोरात धक्का देत म्हणते, देविका घरातील सगळी कामं तुला करावीच लागतील आणि या विषयावरती मला काही एक बोलायचं नाही. देविका मला तुझ्याशी काही एक बोलण्यात इंटरेस्ट राहिला नाही. तू आता जे काही वागलेस ना ते चुकीचंच वागलेस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला निरूपा तिथून रागाने निघून जाते. त्याच वेळेला सुधाकरराव निरूपाला म्हणतात, निरूपा आता काय असं तोरात चालत जातेस? खरं सांगायचं तर तुझा या सुनेवरती विश्वास होता ना, पण या सुनेने तुझा विश्वासघात केला. बघितलंस निरूपा, आज तू तोंडावर पडलीस. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. तर इकडे पंकज निरूपाच्या रूम मध्ये आलेला असतो. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, हे बघ बबड्या, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. बबड्या हा विषय इथल्या इथे थांबव, नाहीतर सगळं काही उगाचच उद्ध्वस्त व्हायचं. त्याच वेळेला लगेच इकडे मीरा देविका जवळ जाते आणि देविकाला म्हणते, देविका आज तू सासूबाईंना जामच दुखावलंयस. देविका मला नाही वाटत आता त्या तुला माफ करतील म्हणून. देविका तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्याने बोलते, बस झालं, मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविकाला निरूपा माफ करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.